तर आजचा आपला प्रवास आंबेजोगाई ते येरमाळा राहणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या या सोलो बाईक ट्रॅव्हल राईड या सिरीजमध्ये. आंबेजोगाईला मागे सोडून आपण निघालो येरमाळ्याच्या दिशेने. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे सुंदर असा देखावा करण्यात आला होता. नाश्त्याची वेळ झालती व पोटात कावळेही ओरडत होते. नाश्ता आटोपल्यानंतर निघालो पुढील प्रवासासाठी व गाडीतील हवाही चेक करून घेतली. येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव. हे मंदिर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एक टेकडीवर वसले आहे. निसर्गरम्य परिसर आणि डोंगराळ भागामुळे या परिसराला एक वेगळंच आध्यात्मिक सौंदर्य प्राप्त झालं आहे. येडेश्वरी देवीला बार्शीची भगवती असेही संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेच्या शोधात दक्षिणेकडे जात होते तेव्हा त्यांनी या ठिकाणी विश्रांती घेतली होती. त्यावेळी सती देवीने माता सीतेचे रूप घेऊन श्रीरामांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रीरामांनी त्यांना ओळखले आणि आई म्हणून हाक मारली. असे म्हटले जाते की देवीला तिची चूक उमजली आणि ती तिथेच वास्तव्यास राहिली. देवीने रामाला वेडे बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणून तिला येडेश्वरी, वेड लावणारी किंवा वेड्यासारखी वागणारी असे नाव पडले, अशी लोकसमजूत आहे. येडेश्वरी देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते. देवीची मूर्ती तांदळा स्वरूपात असून ती अतिशय तेजस्वी आहे. देवीच्या डोळ्यात एक विशेष प्रकारचे चैतन्य जाणवते, जे भक्तांना आकर्षित करते. चैत्र पौर्णिमा हा देवीचा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी मोठी जत्रा भरते. होळीच्या सणापासून उत्सवाला सुरुवात होते. चैत्रवाद्य एकादशीला देवीची पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. या काळामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. येडेश्वरी देवीला कवड्यांची माळ अर्पण करण्याची विशेष परंपरा आहे. भक्त आपल्या नवस्फूर्तीसाठी देवीचा जोगवा मागतात आणि नैवेद्य अर्पण करतात. भक्तांचा असा विश्वास आहे की खऱ्या श्रद्धेने येडेश्वरी आई सर्वांच्या इच्छा पूर्ण करते आणि त्यांना आशीर्वाद देते. तर पुढील ब्लॉगमध्ये आपण असं एक मंदिर पाहणार आहोत जे 800 ते 1000 वर्ष जुने आहे. ब्लॉग पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.